मध्ये जो 2022ला पेपर झाला 19 जून 2022ला, तर त्याचं विश्लेषण आज आपण घेतोय. पेपरचा टाइम पण बघून घ्या. टाइम आहे 1:30 ते 3, म्हणजे तुमचा पेपर पण 1:30 ते 3 ह्याच वेळेत होईल. या पेपरला 90 मिनिटे असणार आहेत आणि एकूण प्रश्न किती असणार आहेत? 90 प्रश्न असणार आहेत 90 मार्कासाठी. एकूण पानं किती आहेत पेपरला? 48 पानं. मी सगळी माहिती दिलेली आहे. मग आता आपण या सेक्शनमध्ये फक्त जे गणित आहे, गणिताचे 20 प्रश्न, ते 20 प्रश्न पाहणार आहोत फक्त. मग पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिसतोय की बघा, आपल्याला ज्या संख्या ज्ञान आहे, संख्या ज्ञान आपल्याला गरजेचं आहे. तर पहिल्यांदा नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात, पूर्णांक संख्या कशाला म्हणतात, हे आपल्याला माहित पाहिजे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर ती आहे 1. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? ती आहे -1. यांच्यातील फरक म्हणजे 1 वजा 1, यांच्यातील फरक म्हणजे यांची वजाबाकी. 1 वजा 1 म्हणजे काय होईल? 1 अधिक 1 होईल आणि उत्तर येईल 2. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येईल. आता पुढचा प्रश्न बघा. घनमुळाचे प्रश्न आपण मागचे 3 पेपर झाले, प्रत्येक पेपरला एक तरी घनमुळाचा प्रश्न येतोय आणि हे प्रश्न इतके सोपे आहेत. बघा, इन दी एंड काय की तुम्हाला आलंच नाही, घनमूळ काढायची जर पद्धत नसेल तुम्हाला, तर तुम्ही ह्यांची घन करून बघू शकता. 19 19 19 हे 3 वेळा गुणाकार करून बघू शकता तुम्ही की कशाचं उत्तर असू शकतं. पण तेवढे करण्याची काही गरज नाही. बघा, 24 389, शेवटचा अंक 3 संख्यांचा गट बनवायचा. 3 संख्याचा गट, उरलेल्या संख्येचा गट. आता 9 हे कुणाच्या घनाच्या शेवटी येतं? तर 9 हे 9च्याच घनाच्या शेवटी येतं. बघा, 9चा घन किती असतो? 729. बरोबर, 9च्या घनाच्या शेवटी 9 आहे, म्हणून इथं शेवटचा अंक आला 9. बघा, इथं सगळ्याचा शेवटचा अंक 9च आहे, त्याच्यामुळे तिथून उत्तर येणार नव्हतं. 24च्या आधीची घनसंख्या, 24च्या आधीची घनसंख्या कोणती आहे? 24च्या आधीची घनसंख्या आहे 8. आणि 8चे घनमूळ काय येईल? 2. तर इथं काय लिहायचं आपल्याला? 2. झालं, उत्तर आलं 29. एवढं सोपं असतं ते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 73. आता हा प्रश्न वाटताना विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, पण प्रश्न खरंच सोपा आहे. कसं काढायचं असतं ते फक्त आपल्याला माहित नसतं. 10,000 रुपये मुद्दलाचे दशादशी काही दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 81 रुपये आहे. बघा, हा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हा टॉपिक आपण कंप्लीट घेतलाय, एकाच लेक्चरमध्ये तो कव्हर केलाय. तर तुम्ही तो जर बघितला आपला व्हिडिओ, तर तुम्हाला ह्याचा सगळाच अंदाज येईल, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. तर बघा, 10,000 रुपये मुद्दल आहे, तर पहिले इथं 10,000 लिहून घेऊया. आणि किती वर्षे? 2 वर्षाचे. मग 1/100 आणि 1/100 बरोबर किती येणार आहे? फरक 81. तर ही त्याची मांडणी असणार आहे, अशी मांडणी असणार आहे. ही लक्षात घ्या, ही मांडणी अशी असणार आहे. बघा, ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. एक्स वर्ग किती आलं? 81. एक्सची किंमत किती आली? वर्गमुळात 81. वर्गमुळात 81 म्हणजेच 9. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. तर हे मी असं का केलं? तर ह्याचं पूर्ण बेसिकचं लेक्चरच आपलं आहे. प्लेलिस्ट तुम्ही चेक करा आपल्या चॅनलची, NMMS म्हणून प्लेलिस्ट आहे. NMMS नावाची प्लेलिस्ट आहे यूट्यूबला. युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट या नावाने चॅनल जो आहे आपला, त्याच्यात NMMS नावाच्या प्लेलिस्टला तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. ठीक आहे. 74 नंबर. आता हा किती सोपा प्रश्न आहे बघा. x अधिक 9 दुसऱ्या कंसात x वजा 7. आता ह्या x ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचं x वजा 7 ला, आणि ह्या 9 ने पूर्ण कंसाला x वजा 7 ला गुणायचंय. मग इथं किती येईल? x वर्ग वजा 7x. इथं किती येईल? 9x वजा 9 7 63. आणि वजा चिन्ह येईल, अधिक आणि वजाचा गुणाकार. इथं किती आलं? x वर्ग वजा 7x अधिक 9x काय येईल? 2x येईल. काय होईल? ह्यांची चिन्ह कशी आहेत? वेगवेगळी चिन्ह आहेत. मग काय होईल? वेगळी चिन्ह असले की वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह राहतं. मोठी संख्या कोणती आहे? 9. तर तिचं चिन्ह आहे अधिक, आणि इथं आलं वजा 63. x वर्ग अधिक 2x वजा 63. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 75. तर तुम्ही मागचे व्हिडिओ कंटिन्युअस बघत असाल तर तुम्हाला एक अंदाज येईल की 100% वर्तुळ ह्याच्यावर प्रश्न येतेच, फिक्स प्रश्न आहे.
हा प्रश्न फिक्सच येतो. ठीक आहे. चौरस एबीसीडी मध्ये अंतर्लिखित केलेला आहे, वर्तुळ अंतर्लिखित केलेलं आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे 14 सेंटीमीटर. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? कसं काढायचं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ? तर हे बाहेर काय आहे? बाहेर आहे चौरस. काय करावं लागेल? चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यातून वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल. चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं? 14 14 28. बाजू किती आली चौरसाची? 28. 28 चा वर्ग वजा वर्तुळ. वर्तुळ किती आलं? पाय आर वर्ग. बघा 28 चा वर्ग किती आला? 80. बरोबर आहे. आणि पुढे पायची किंमत 22/7 आणि आर किती आहे? 14. 2 वेळा 14 येईल. 7 2 14. ठीक आहे. 784 वजा 22 2 44. 44 आणि 14 चा गुणाकार होईल. आता 14 चोक इकडे साईडला लिहूया आपण. 784 येईल आणि वजा 44 आणि 14 चा गुणाकार करून घेऊया. 14 चोक 56. 14 चोक 56 अधिक 5 61. म्हणजे 784 मधून 616 गेलं. बघा 14तून 6 गेलं 8. 7तून 1 गेलं 6. 168. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हे झाले पहिले 5 प्रश्न. ठीक आहे. बघू पुढचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 76. 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर 36 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर 36 मजूर तेच काम x दिवसात पूर्ण करतील. तर हे कसलं चलन आहे? हे व्यस्त चलन. व्यस्त चलनात गुणाकार समान असतो. तर इथं काय येईल? x ची किंमत काढायची झाली तर 40 आणि 18चा गुणाकार आणि भागाकारामध्ये 36. 18 1 18 18 2 36. 2 ने 40 ला भाग दिला, आलं उत्तर 20. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 76चं काय उत्तर आलं? ऑप्शन नंबर 1. आता 77 बघा. समांतरभुज चौकोनाच्या, आता समांतरभुज चौकोन कसा असतो बघून घ्या. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन जे असतात ते समान असतात. बघा हे आणि हे सम्मुख कोन, आणि हा सम्मुख कोन. सम्मुख म्हणजे एकमेकासमोरचे, किंवा आपण त्याला दुसरी टर्म म्हणतात ऑपोजिट. तर ह्यांचे ऑपोजिट अँगल कसे असतात? समान असतात. सम्मुख कोन, सम्मुख म्हणजे समोर समोरचे. 4x - 20 बरोबर 100 वजा x असं येईल. हे 4x वजा इकडं आलं x आलं, आणि हे 100 वजा 20 इकडे गेल्यावर अधिक 20 होईल. 5x ची किंमत किती आली? 120. x ची किंमत किती आली? 120 भागाकारामध्ये 5. उत्तर किती आलं? 24. उत्तर आलं 24. पर्याय क्रमांक 4 77चं उत्तर आलं. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 78. आता अशा टाईपचे प्रश्न मुलांना लय अडतात. काय का? एकदम सोपे प्रश्न आहेत, पण ज्यांना छापील किमतीची कन्सेप्ट माहित नाही ते मुलं थोडस गडबड करतात ह्या प्रश्नामध्ये. प्रश्न बघूया. एका दुकानदाराने छापील किमतीवर 15% सूट देऊन एक साडी गिरायकास 1020 रुपयास विकली, तर त्या साडीची छापील किंमत किती? आता आपण इथं लिहूया छापील किंमत आणि इथं लिहूया विक्री किंमत. आता छापील किंमत जर 100 आहे तर विक्री किंमत किती असणार आहे? 85. का? तर 15% सूट दिले, कमी दिले. मग छापील किंमत जर x असेल तेव्हा विक्री किंमत 1020. तर इथं काय होत असतो? तिरकस गुणाकार. तर x आणि 85चा गुणाकार होईल, आणि 1020 आणि 100चा गुणाकार होईल. तर x ची किंमत किती आली? 1020 100 भागाकारामध्ये 85. 17 5 85. 17 सख दोघं 6 आलं. 12 ने भागायला 12 5 60. 12 आणि 100चा गुणाकार 1200. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता प्रश्न क्रमांक 79. परत सोपा प्रश्न आणि सेम टाईपचा प्रश्न. सेम असा प्रश्न ह्याच्या आधी 2दा-3दा आपण सोडवला. जर एका त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन, आता त्रिकोण काढून घेऊया. बघा असा त्रिकोण घ्या कोणताही, 2 बाजू, ही बाजू ही बाजू, आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे हा कोन. हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजून त्यांनी समाविष्ट केलेला कोन
यांच्याशी एकरूप असतात तर ते त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप असतील. तर ही काय आली बाजू, हा काय आला कोण, आणि ही काय आली बाजू. तर कसं वाचणार, बा को बा. ऑप्शन 2. किती सोपा आहे, 1 मिनिटही लागत नाही प्रश्न सोडवण्यासाठी, एवढे फास्ट हे प्रश्न सुटतात. आता प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. आता अपरिमेय संख्या कोणती ह्याच्यावर पण आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. आता अपरिमेय संख्या म्हणजे जे A/B फॉर्मॅट मध्ये आपण लिहू शकतो किंवा ज्याचे वर्गमूळ निघते. सोपं काय, ज्याचे वर्गमूळ निघते. आता खाली वर्गमुळात, आणि हे कसं पाहिजे, आवर्ती पाहिजे. हे आवर्ती आहे म्हणून ही कसली आहे, ही परिमेय संख्या आहे, ही संख्या आहे परिमेय. ही A/B ही पण परिमेय आहे. बघा ही वाली पण काय, ह्याचं वर्गमूळ निघतंय 2 म्हणून ही परिमेय आहे. पण वर्गमुळात 7चं वर्गमूळ बाहेर निघतच नाही, पॉइंट मध्ये निघणार काहीतरी, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. तर 80चं उत्तर आलं पर्याय. प्रश्न क्रमांक 81. 4 मीटर लांब, 3 मीटर रुंद व 1.5 मीटर उंच असा पाण्याचा हौद बांधला तर त्यामध्ये किती लिटर पाणी मावेल. पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल की घनफळ. मग घनफळ कशाचं काढायचंय, तर ही जर आपण लांबी रुंदी उंची बघितली तर ही कशाचं आहे, इष्टिकाची ती. तर इष्टिकाची तिचे काय काढावं लागेल, इष्टिकाची तिचे घनफळ काय असते, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती आहे 4, रुंदी किती आहे 3, उंची किती आहे 1.5. यांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 आणि 1.5 चा गुणाकार झाला 18. आता हे 18 मीटर चा क्यूब आला. हेच आपल्याला लिटर मध्ये करायचं असेल तर काय करतात, ह्या 18ला 1000 ने गुणतात. 18 आणि 1000 चा गुणाकार किती आला, 18,000. ठीक आहे. तर 81चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आता 82 नंबरचा प्रश्न बघूया. बघा परत हा आला भागाकाराचा प्रश्न. म्हणजे प्रत्येक वेळेस ह्यांचे फिक्स आहेत प्रश्न. प्रश्नाला काय हे प्रश्न ते फिक्सच येतात. आता हे जी फोड करता आली पाहिजे आपल्याला, x वर्ग अधिक 17x अधिक 70ची. मग 70 संख्या घ्यायची. 70 ही कोणत्या दोन संख्याचा गुणाकार असू शकते, तर इथं हे 17 आहे तर 10 आणि 7चा गुणाकार असतो 70. 10 7 70 हे माहिती. मग इथं 10 आणि 7चा जर आहे फोड तर काय करता येईल, इथं x अधिक 10 लिहिता येईल आणि दुसऱ्या कंसात x अधिक 7, 10 अधिक 7 आणि भागाकारामध्ये x अधिक 10 आहे. म्हणजे हे इक्वेशन ह्या फॉर्मॅट मध्ये आणता आलं पाहिजे. ह्या फॉर्मॅट मध्ये आणलं की x अधिक 10 ला x अधिक 10 जाईल, x अधिक 7 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. आता दुसरी मेथड एक सांगतो ह्या प्रश्नासाठी, की ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येईल आणि तुम्हाला हे काय जमलं नाही, हे काहीच करता आलं नाही तुम्हाला, तर तुम्ही निदान असं तर लिहू शकता, हे भागाकाराचं आहे तर खाली असं लिहू शकतो आपण. मग असं लिहिल्यानंतर काय करायचं की x ची किंमत 0 मानायची. x ची किंमत तुम्हाला जर काहीच नसेल येत असं तर x ची किंमत 0 मानू. आता x ची किंमत 0 मानली की पर्यायामधले पण x कॅन्सल होतील, हे सगळे x कॅन्सल होतील. मग बघा हे आलं 12, हे आलं 7, हे आलं 14 आणि हे आलं 17. तर चारही पर्याय वेगळे आहेत. मग आपलं उत्तर पण ह्याच्यातलंच काहीतरी येईल. बघा इथं हे जाईल कॅन्सल होईल आणि इथं फक्त राहील 70/10. 70/10 म्हणजे उत्तर काय आलं 7. पर्याय क्रमांक 2. म्हणजे मला हे काहीही न करता सुद्धा उत्तर काढता येतं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 83. रामरावांनी 3 वर्षापूर्वी एक कार 6 लाख रुपये खरेदी केली. जर घसाऱ्याचा दर 10% असल्यास त्या कारची आजची किंमत किती. आता घसारा म्हणजे काय की दरवर्षी गाडीची किंमत कमी होत चालली. गाडीची किंमत किती आहे, 6 लाख रुपये आहे. मग पहिल्या वर्षी 100ची किती झाली, 90. दुसऱ्या वर्षी पण 100ची किती झाली, 90. तिसऱ्या वर्षी पण 100ची किती झाली, 90. तर नवीन किंमत किती, असं हे इक्वेशन येईल. आणि हे सॉल्व्ह केलं की आपल्याला उत्तर येणार आहे. बघा या शून्याला हा, या शून्याला हा, या शून्याला हा,
याला हा, या 2 झिरोला हे 2 झिरो. आता हा 9 9 9 9 9 81 81 म्हणजे 9चा घन 729. 729 आणि हे 600 600चं फक्त आपण 6 घेऊया. ठीक आहे, एवढाच गुणाकार करूया आणि बघूया उत्तर. 6 9 54, 6 2 18, 18 आणि 5 23, 6 7 42 आणि 2 44, 4434. पुढे दिसतोय का बघा, काय आपलं चुकलंय का? 6 9 54, हातचे आले 5, 6 2 12 असतं, सॉरी सॉरी हे चुकलं. 6 9 54, हातचे आले 5, 6 2 12 आणि 5 17, 6 42 आणि 1 43, 4374. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले 83चे. आता 84चं घनाचं आपण मागच्या ह्याच्यात पण बघितलं होतं. घनाकृतीला किती पृष्ठ आहेत? 6 पृष्ठ आहेत. किती कडा आहेत? 12 कडा आहेत. तर त्या घनाकृतीला किती शिरोबिंदू असतात? तर घनाकृतीला 8 शिरोबिंदू असतात आपल्याला माहिती. तर 84चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. परत बघा 85चा प्रश्न पण रिपीट आलेला आहे. मागे याच्या आधी सेम टाईपचा प्रश्न येऊन गेलाय. आता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं? वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. हे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. वर्गमुळात 3/4, बाजू किती आहे? 10. 10चा वर्ग 10 गुणिले 10. तर इथं किती येईल? वर्गमुळात 3/4 आणि 100. 25 वर्गमुळात 3. आपल्या ह्याचं उत्तर काय आलं? 25 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. 85चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. सॉरी, एम क्यूब प्लस 27 चे अवयव खालीलपैकी कोणते? तोंडी सुटते, प्रश्नाला काही कष्ट लागत नाही. काय करावं लागतंय? ए घन अधिक बी घन. ह्याचं उत्तर काय असतंय? ए अधिक बी. दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग हे असतंय. ठीक आहे, म्हणजे मधली संख्या काय आली? वजा. मग वजा ही हित वजा आहे, हित वजा आहे, बरोबर. म्हणजे हे तर उत्तर येणार नाही, पहिले येणार नाही, दुसरं येणार नाही. ए अधिक बी, मग ह्याचं घनमूळ काढा. ह्याचं घनमूळ काय येईल? एम अधिक 3. 3चा घन आणि एमचा घन. हे तर कसं लिहेल मी? एम अधिक 3. पहिल्यांदा काय लिहिल? एमचा वर्ग, एम वर्ग, परत एम आणि 3चा गुणाकार वजा 3 एम येईल अधिक 3चा वर्ग. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 87 बघूया. एका वारंवारता सारणीमध्ये जर समेशन एफ आय एक्स आय 1740 आणि एन दिलाय 25, तर मध्य किती? तर मध्य कसं काढतात बघा. हा फॉर्म्युला आपण जवळपास चौथ्यांदा वापरत असेल. तर हे एवढंच लक्षात ठेवायचं की हे प्रॅक्टिस करायची, ह्याच्यावरच प्रश्न येणार आहे. मग झालं, भागाकार तर करायचा आपल्याला. मग बघा 25 ने कितीचा भाग जाईल? 25 सख्ख 150. मग 6 वाला एकच पर्याय आहे ना. 6 पेक्षा पुढचंच उत्तर येणार आहे. पुढचं कॅल्क्युलेशन नाही केलं तर 87चं उत्तर आपलं आले. जो 88 नंबरचा प्रश्न आहे हा कॅन्सल केलाय. हा काय झालाय? कॅन्सल. का कॅन्सल झालाय ते काय माहित नाही, पण हा कॅन्सल झालाय. उत्तर ह्याचं दिलेलंच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे 88 नंबरचा प्रश्न आपण पण घेणार नाही. आता 89 नंबरचा प्रश्न खूप सोपा आहे. 5x अधिक 7 भागाकारामध्ये 9 बरोबर 3. तिथं काही 5x अधिक 7, 3 आणि 9चा गुणाकार होईल. 5x अधिक 7 बरोबर 9 त्रिक 27. 5x बरोबर काय होईल? 27 वजा 7 किती आलं? 20. 5x ची किंमत आली 20. 5x ची किंमत आली 20. x ची किंमत किती आली? 20. भागाकारामध्ये 5, 5 20. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले 89चं. आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न, 90 नंबरचा प्रश्न आहे. आजचे 20 प्रश्न एकदम फास्ट मध्ये झाले, कारण प्रश्न पण तसे सोपे होते, इझी मध्ये होते, इझी सॉल्व्ह होत होते. आता पुढे बघूया. खाली दिलेल्या माहितीवरून भूखंड पी क्यू आर एस टी चे क्षेत्रफळ किती? चौरसाची बाजू आहे 60, ही बाजू 60, तर ही पण बाजू 60, ही 60, तर ही 60. तर 60 आणि 60चा वर्ग. बघा 60 आणि 60चा गुणाकार काय असणार? ह्या एवढ्या चौरसाचे क्षेत्रफळ. तर 6 6 36, 3600. आणि त्या 3600 मध्ये हे पण मिसळणार आहे, 3600 मध्ये खालचं पण मिसळणार आहे.
मग 3600 पेक्षा उत्तर कसं येणार आहे आपलं मोठं येणार आहे. बरोबर 3600 पेक्षा आपलं उत्तर मोठं येणार आहे. म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. असू शकतच नाही. आणि जरी आपल्याला अंदाज लावायचा आहे 3 आणि 4 मध्ये, तर 3 नंबर फक्त 60 ने नाही वाढणार ना हे फक्त 60 ने नाही वाढणार, जास्त वाढेल. तेवढं कळतंयच आपल्याला. त्याच्यामुळं पर्याय 3 कॅन्सल होते. उत्तर येते 4. ते झालं अंदाजाने. आता ॲक्चुअलमध्ये बघा, हे किती आहे? हे 61 आहे, हे 60 आहे. तर 60, 61 आणि हे हा कसला त्रिकोण झाला? काटकोन त्रिकोण. मग ही बाजू आर-एस काढावं लागेल पायथागोरसचा थेरम वापरून किंवा पायथागोरसचे त्रिकूट वापरून. तर इथल्या त्रिकुटानुसार 60 आणि 11ची बेरीज किती आली? 121. यांची बेरीज आली 121. 121 चा वर्गमूळ आला 11. म्हणजे हे जर त्रिकूट काय निघलं? 60, 11, 60, 61. म्हणजे ही बाजू आली 11. तर बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं? 1/2 पाया गुणवले उंची. तर 2 ने 60 ला भागा 30 आलं. 30 आणि 11चा गुणाकार आला 330. मग 3600 मध्ये 330 मिसळा, उत्तर काय आलं? 3930. तर अशा पद्धतीने आपण 2021-22ला जो NMMS चा पेपर झाला होता त्याचं गणिताचं संपूर्ण विश्लेषण घेतलंय 20च्या 20 प्रश्नाचं. पुढील लेक्चरमध्ये आपण 2022-23 चं विश्लेषण घेऊ आणि त्यानंतर बघा हा झाल्यानंतर आपलं 23-24चं विश्लेषण असेल आणि 23-24चं विश्लेषण झालं की मग शेवटचा पेपर 24-25. एवढे विश्लेषण झाले की ह्या 20 मधले 20 ही मार्क तुम्हाला मिळणार. ठीक आहे. तर इथं मी लेक्चर एंड करतोय.